विधानांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाडा येथील 193 एकर जमिनीच्या बदल्यात 2800 कोटी रुपयांचा विकास हस्तांतरण हक्क देण्याचे प्रकरण गाजत असताना आता या जंगलातील आणखीन एक प्रकरण पुढे आले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या जंगलाच्या मधोमध वृक्षतोड करत सिमेंटची संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू असून खासगी भूखंड मोकळा करून देण्याच्या उद्देशाने काम सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने खळबळ उडाले. ठाणे महापालिका क्षेत्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा येऊर परिसर येतो. या भागातील बेकायदा बांधकामाचा मुद्दा गेल्या अनेक वर्ष गाजत आहे. प्रत्यक्षात मात्र कारवाई होताना दिसून येत नाही. असे असताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाडा येथील 193 एकर जमिनीच्या बदल्यात 2800 कोटी रुपयांचा विकास हस्तांतरण हक्क देण्याचे प्रकरण गेले काही दिवस चर्चेत आहे. त्यात आता आणखीन एका नव्या प्रकरणाची भर पडले. येऊरमधील हवाई जल स्थानक प्रवेशद्वारासमोर रस्ता ओलांडल्यानंतर असलेल्या जमिनीभोवती सिमेंटची संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. जंगलाच्या मधोमध ही सिमेंटची मोठी संरक्षक भिंत उभारली जात असून त्यासाठी वृक्षही तोडण्यात आल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकरण उघडकीस आणत शनिवारी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक प्रदीप पाटील हेही उपस्थित होते. गेले अनेक वर्ष खासगी जागेवर भिंत उभारण्याचे काम करण्याचा प्रयत्न झाला आहे, पण वन अधिकाऱ्यांनी तो हाणून पाडला. आता पुन्हा हे काम सुरू झाले असून त्यासाठी वृक्षतोडी होत असल्याचे आव्हाड यांनी निदर्शनास आणून देत संताप व्यक्त केला आहे. संबंधित जागा ही पशुसंवर्धन ट्रस्टची असून ही जागा खासगी व वन क्षेत्रात मोडते. न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही आमची सीमा निश्चित करून संरक्षक भिंत बांधत आहोत. ही जागा आमच्या हद्दीत आहे. त्या जागेलाच भिंत बांधून संरक्षित करत असल्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक प्रदीप पाटील यांनी दिले. मात्र या जागेभोवती भिंत का, इतर ठिकाणी भिंत उभारली का जात नाही असा प्रश्न उपस्थित करत खासगी भूखंड मोकळा करून देण्याच्या उद्देशाने हे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. येऊरमधील हवाई दल स्थानक प्रवेशद्वारासमोर कोणतेही बांधकाम करता येत नसतानाही इथे बांधकाम कसे करत आहात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 12 तारखेपर्यंत काम थांबवले नाही तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाहणी दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 12 तारखेनंतर संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल असे सांगत तोपर्यंत भिंतीचे काम तातडीने थांबवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी देऊन असे आश्वासन दिल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी राज्यभर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षेचा TET पेपर भिवंडीत फुटल्याने ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातत्याने होणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसेने ठाण्यात बॅनर लावून त्यावर व्यंगचित्राद्वारे सरकारवर टीका केली. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांना न्याय कधी मिळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. TET पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यातील नितीन कंपनी चौक परिसरात बॅनर लावला आहे. मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर यांनी हा बॅनर लावला आहे. या बॅनरवर उपरोधित व्यंगचित्राच्या माध्यमातून राज्य सरकारच्या कारभारावर टीका करण्यात आली. या बॅनरद्वारे परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या गैरव्यवहाराबाबत सरकारला जाब विचारण्यात आला आहे. बॅनरवरील व्यंगचित्रात TET आणि नीट परीक्षा नावाच्या एका मोठ्या पाईपलाईनला लागलेल्या गळतीतून पैशाचा पाऊस पडताना दाखवला आहे. तर दुसरीकडे एक राजकारणी मोठ्या परीक्षांमध्ये अशी छोटी लिकेज होतच असतात, त्यात काय एवढं असे म्हणत या गंभीर प्रश्नाची खिल्ली उडवताना दिसत आहे. हा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. TET परीक्षांमध्ये घोटाळे होणे हे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. यापूर्वी 2020 साली झालेल्या TET परीक्षेची मोठी अफरातफर झाली होती. त्यावेळी चक्क पैसे घेऊन 7,800 उमेदवारांचे गुण वाढवण्यात आले होते आणि अनेक ठिकाणी TETची बोगस प्रमाणपत्रेही वाटली गेली होती. या प्रकरणात तत्कालीन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त सुशील खोडवेकर यांना अटक झाली होती आणि प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. तत्पूर्वी 2018 अशाच प्रकारचे घोटाळे झाले होते. TET पेपर फुटीचे प्रकरण अतिशय गंभीर असून सरकारने यासाठी SIT स्थापन केली असली तरी सामान्य विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष आहे. कारण
2020च्या घोटाळ्यातील संबंधित आरोपींना कोर्टातून अद्यापही शिक्षा झालेली नसून ते मोकाट फिरतायत। आगामी परीक्षेसाठी जवळपास 6 लाख उमेदवार सहभाग घेणार होते। या परीक्षेसाठी त्यांनी गेल्या वर्षभरापासून रात्रंदिवस एक करून तयारी केली होती। मात्र सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे पेपर फुटला आणि त्याचा नाहक त्रास प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना भोगावा लागत आहे, असे महेंद्रकर यांनी सांगितले। शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर फुटी प्रकरणात दिल्ली आणि आग्रा येथील आणखी दोघांची नावे तपासात समोर आली असून त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येतोय। या पेपर फुटी प्रकरणात आंतरराज्य टोळीचा सहभाग असण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली। दरम्यान अटकेत असलेल्या तिघांच्या संपर्कातील व्यक्ती, मोबाईल क्रमांक, आर्थिक व्यवहार तसेच डिजिटल पुराव्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे। या तपासातून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली। भिवंडी पोलिसांनी या प्रकरणात राजीव शाह, आकाश कुमार आणि धीरज सिंग यांना शनिवारी अटक केले। यापैकी राजीव शाह हा विज्ञान शाखेचा पदवीधर असून त्याचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे, तर उर्वरित दोघे शिक्षण घेत असल्याची माहिती तपासात पुढे आले। अटक करण्यात आलेल्या तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या आणखी 2 साथीदारांची नावे निष्पन्न झालीत। हे दोघे दिल्ली आणि आग्रा परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्यांच्या शोधासाठी विशेष पथके कार्यरत असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। अटकेत असलेल्या आरोपींकडून वेगवेगळ्या बँकांचे धनादेश आढळून आलेत। हे धनादेश पोलिसांनी जप्त केलेत। त्यांना धनादेश कोणी दिले याचा तपास केला जात आहे। पोलीस पथकाने छापा टाकला त्यावेळी पथकाला प्रश्नपत्रिकेने भरलेली 2 पाकिटं आढळून आली। यातील पाकिटावर इंग्रजी भाषेत मजकूर होता। त्या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे। तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच? कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये। पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे। पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते। प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा। पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती। ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी। भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादींचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियान जाहीर केले। या पार्श्वभूमीवर 29 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। या विशेष पुनर्निरीक्षणात एकही पात्र नागरिक वगळला जाणार नाही आणि एकही अपात्र व्यक्तींचा समावेश होणार नाही। या तत्वावर मतदार यादी अद्ययावत केली जाणार आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6,854 मतदान केंद्राची संलग्न सुमारे 74,50,525 मतदारांची माहिती तपासण्यात येणार आहे। 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत प्रत्येक मतदान केंद्रावरील बूथ लेवल अधिकारी घरोघरी जाऊन गणना परिपत्रक भरून घेणार आहेत। नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन BLO यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ज्या नागरिकांचे किंवा त्यांच्या आईवडील, आजी आजोबांचे नाव 2002च्या मतदार यादीत आहे त्यांना नाव समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्र पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही।
मात्र नाव नसल्यास जन्मतारखेनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येतील. त्यावरील सुनावणी 3 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम यादी दावा किंवा हरकत फेटाळल्यास संबंधित नागरिकांना प्रथम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे यांच्याकडे आणि त्यानंतर आवश्यक असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिराच्या आवारातील वडाचे झाड व इतर अशा अनेक परिसरातील सुवासिनींनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती. सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमराजाकडून परत आणून आपल्या पतीला जीवनदान दिले. त्या दिवसापासून वटसावित्री या पूजेची सुरुवात झाली. याच अनुषंगाने दरवर्षी सुवासिनी महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून जन्मजन्मी व 7 जन्म हात नवरा मिळावा अशी प्रार्थना करतात. यंदाही वटसावित्रीच्या पूजेसाठी ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातील आवारातील वडाचे झाड सह शहरातील ठिकठिकाणी सौभाग्यवतींनी वडाची पूजा करून पतीसाठी उदंड आयुष्य लाभावे आणि जन्मजन्मी हातपती मिळावा अशी प्रार्थना करत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या पूजेमध्ये महिला साज शृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाला फेऱ्या मारून मनापासून पूजा करताना दिसत होत्या. त्यानंतर वडाच्या झाडाला पुरणपोळीचे नैवेद्य व 5 फळांचे वाण दाखवून दर्शन घेतले. पूजेनंतर या ठिकाणी आलेल्या महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून वाण दिले. ताई, तुझं नाव सांग आणि आज वट सावित्रीचं व्रत केलेलं आहे. काय वडाकडे साकडं घातले? माझं नाव चिन्मयी तन्मय साळुंके आहे. आज माझी पहिली वटपौर्णिमा आहे. मी नवऱ्यासाठी व्रत केलं आहे. फक्त हाच जन्म नाही तर सगळे जन्म मला हाच नवरा हवा. हे व्रत कशासाठी करतात? काय नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात हे व्रत. चांदीच्या ताटात सोन्याची नाणी, तन्मयरावांचं नाव घेते, मीच त्यांची राणी. नमस्कार, माझं नाव गौरी कापोरे. मी राहणार ठाण्यामध्येच. दरवर्षी आम्ही इथे वटपौर्णिमा साजरा करण्यासाठी येतो. वटपौर्णिमा हा सण एक सौभाग्याचं प्रतीकही आहे. आपण तो साजरी का करतो? कारण की सावित्रीने जसं यमाकडून आपल्या पतीचे प्राण वाचले, त्याप्रमाणे आम्ही एक मिनिट पॉज करा. आम्ही नेहमी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरी करतो आणि असंच करतो. वडाकडे काय साकडं घातले? आपल्या पतीचे प्राण वाचवले की त्याला की त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं. आम्ही आमच्या पतीसाठी हेच साकडं घालतो ते पुढे की आमच्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं आणि ही आपली परंपरा अशीच साजरी हो. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.